भरले आहे. बरं भात भाजी घ्यायला द्यावी तर संपूर्ण रिकाम असे. अशा घटनेत मुंज होऊ शकत नव्हती. यावर उपाय म्हणून दुसऱ्या भागावी दुसऱ्याच्याच घरी मुंज करण्यापर्यंत तर मुलगाच आजारी पडे. अशा अनेक अडचणी येत राहिल्या. सुमारे 6 वर्ष निघण्याचा प्रयत्न केले. मुलगा 14 झाला पण मुंज होईच शकली नाही. स्वामींचे नाव ऐकून त्यांच्याकडे मुलाचा भाऊ आला. त्याने एकच प्रार्थना केली, मुंज निर्विघ्न पार पाडावी. बाकीचा त्रास आम्ही आमच्या कमाईचं आणून खाल्लेले तर होत नाही. आम्ही कमवू आणि खाऊ. स्वामींची सर्व हकीकत ऐकली. म्हणाले, आज जा, उद्या मुंज करायची ठरवा. अंगारा प्रसाद देतो. मुंज ठरली म्हणजे परत या. तुमची भावाची मुंज यंदा निर्विघ्न पार पडेल असे करू. मुंज ठरल्यावर ते परत स्वामींकडे आले. त्यांनी श्रींची विभूती पंतरून दिली. सांगितले, आजपासून तुम्ही घरातील सर्व माणसे झोपता त्यावेळी आपल्या सभोवार किंवा खोलीभोवती पसरून एक विभूतीच्या मंडलामध्ये सारे झोपायचे. एकदा मंडळ गेल्यावर कोणत्याही कारणाने सकाळपर्यंत मंडलाबाहेर पडायचे नाही. कोणी हाक मारो, काही दृश्य दिसो किंवा आणखी काहीतरी हो, अगदी उठून जावे असे वाटले तरी सुद्धा कोणी जाऊ नका. आग लागली असे वाटेल, भिंत कोसळून अंगावर पडते असे वाटेल, पण लक्षात ठेवा, हे सर्व भास आहेत. त्यात काही खरं नाही. त्याप्रमाणे वागला नाही तर कोणी बाहेर गेला तर त्याच्या जीवाला धोका आहे, हे विसरू नका. सर्व ठीक होईल. ते परत आपल्या शंका विचारत, खात्री करून घेत व अखेरचा एक प्रयत्न करूया बघूया असे म्हणून ठरवून आशीर्वाद घेऊन गेले. मुंजीला 2 दिवस राहिले. तोपर्यंत विशेष काही घडले नव्हते. फक्त एखाद्या घराच्या गळपडवीत बांधलेला गुरे सुटून बाहेर जात राहत आहेत असे दिसले. थोरला भाऊ गुरांना आणण्यासाठी बाहेर जाणं इतक्यात गुस्स्याने त्याला हाक मागे वळले. म्हणाले, स्वामी सांगितलं विसरलात का? वाटेल ते होऊ दे, सकाळपर्यंत बाहेर जाऊ नकोस. दुसऱ्या दिवशी पाहता सर्व गुरे जागेवरच होती. तो नुसता भास होता किंवा घरल्या मुलाला बाहेर काढण्यासाठी पिशाचा डाव असेल. पण त्यामुळे सर्वांना श्रद्धा वाटली. आपले सर्व रक्षण होऊन मुंज पार पडणार असा विश्वास वाढला. मुंजेच्या आदल्या दिवशी रात्री एक चमत्कार झाला. सर्व भाऊ ओटीवर झोपले होते. आई व इतर माणसे माझघरात झोपली होती. ओटी माझघराभोवती विभूतीचे मंडळ होते. रात्री 7:30च्या सुमारास पडवीतील गुरांनी एकदम धडपडीत सुरुवात केली. त्या आवाजाने सर्व माणसे जागे गेली. कंदील लावला, काय झाले म्हणून बाहेर जाणार इतक्या स्वामींचे बोल आठवले. मोठे ऑर्डर्स काय दिसते ते प्रयत्न केला. वाघ आल्यावर जाण्याची जशी बिथरतात तशी बिथरले वाटली. काही नाही, दहावी सोडून बाहेर पुढू काढले असे दिसेल. काही हो, बाहेर जायचे नाही असे ठरवून कंदील बारीक करून सर्व परत आडवे झाले. तोच परत धडपडीचा जाव पडवीत लाजोराने कोणीतरी आपल्या नखाने अंगारे शस्त्राने ढवाळते असे आवाज. परत कंदील मोठा करून पाहता एका पडद्यावर मोठा थोरला वाघ निसटला दिसला. सर्वजण घाबरून गेले. नामासुकडे स्वामींना आठवण करत सर्व आपल्या अंतरुणात बसून गेले. बेचैन सकाळी राहण्याची वाट बघत राहिले. उजाडले. पाहतो तर सर्व जनावरे जागत्यावरच होती. पण पडवी ओटीवर समोर मुलगा झोपला होता. त्याच्या पायात गच्ची वाघाच्या पंचाचे मोठे मोठे ओरखडे दिसले. पण त्या पंचा विभूतीच्या मंडळाच्या आत जाऊ शकलो नाही. ठरल्याप्रमाणे मुंज पार पडली. कोणत्याही अडचण आली नाही. मुंज झाल्यावर सर्व मंडळी पांगरेच्या दर्शनाला आली होती. त्यावेळी आम्हाला हा सर्व हकीकत समजली. मंडळी गेल्यावर सर्व घटनांच्या कार्यकारण भाव स्पष्टीकरण मी स्वामींना विचारला. ते म्हणाले, आज याच्याकडे असलेली इस्टेट ही त्याच्या मातुल्या कुलाकडून आलेले आहे. त्यामुळे आम्हाला त्यापैकी काही मिळू नये व त्यांनी इथून निघून जावे म्हणून घराण्यातील एका पूर्वज प्रयत्न करत होता. पण वस्तुतः या मुलाने त्यांच्या कोणताच अपराध केला नव्हता. तरीसुद्धा विघ्नसंतोषी माणसासारखे तो पिशाच आपल्या कारमात दाखवित होता. 4 दिवसांनी थोरला भाऊ गुरे बांधायला बाहेर जात तर त्याच्या जीवाला हमखास धोका झाला होता. मुंजेच्या आदल्या रात्री शेवटचा प्रयत्न करून व्याघ्ररूपाने येऊन सर्वांना घाबरून मुंजा मुलाला न्यावा असे म्हणून प्रयत्न केला. पण संरक्षण कवच रक्षण करीत असल्यामुळे त्याचे काय चालले नाही. मुंज झाल्यावर संरक्षण करणाऱ्याचीच खबर घ्यावी म्हणून तो इकडे येऊन गेला. न त्याला मुद्दाम बोलून मी त्याची समजून घातली. कुटुंबसुद्धा तुझ्याच वंशाचे आहे हे त्याला पटवून दिले. तो आता सौम्य झाला आहे. त्यासाठी आता म्हणून त्यांना यांना काय करायचं सांगणार आहे. त्यामुळे झाले म्हणजे आजपर्यंत त्यांना त्रास देत होतो त्याचा सहकार्य होईल. अशा अपूर्वाईच्या अनेक पिशाच्या बाधेच्या कथा व्याधा पाहिल्या. योगभ्रष्ट वेडसर वाटणारी मुलं, अंगात येऊन घुमणारे स्त्रीपुरुष, कुटुंब धुळीला मिळणारे करणी भानमती असे प्रकार कितीतरी पाहिले. काही अनेक वर्षाच्या मुदतीत होते ते गेले नाहीत. पण श्रींकडे आलेला मात्र त्यापासून रक्षण झाले. बहुतेकाचा त्रास केले ते भक्त बनले. काय ना मुक्तीचा पाय सांगितला, काय नाही बेदर उत्तम उद्दाम पुरुषाची युती
त्या क्षेत्राला मर्यादा घालून दिली, त्यांनाही मुक्तीसाठी दिशा दाखवली.